गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। एनएसबीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरात दिनांक 18 सप्टेंबर रोजी ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त मागणाऱ्या व देणाऱ्या सर्व दोषी शासकीय कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979 चे कलम 5 नुसार कारवाई करणे आणि पोलीस बंदोबस्त मागणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बंदोबस्त खर्च वसूल करण्याची मागणी शेवा कोळीवाडा सामाजिक ग्राम विकास मंडळाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे। 18 सप्टेंबर 2025 रोजी हनुमान कोळीवाडा येथे सकाळी 9:50 पोलीस प्रशासनाच्या 7 मोठ्या पिंजरा गाड्या, अश्रुधूर व पाणी फवारणी टँकर, अनेक पोलीस व्हॅन आणि अगणित महिला, पुरुष, ज्युनियर, सिनियर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदारांचा फौज फाटा हे एनएसबीटी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरात आल्याचे विस्थापितांनी बघितलं। त्या पोलीस प्रशासनाच्या वतीने एनएसबीटी प्रकल्प विस्थापित सेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील विस्थापिताची अब्रू नुकसान व बदनामी झाली आहे आणि पोलीस प्रशासनातर्फे विस्थापिताचे हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड करण्याची योजना असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येते, असा आरोप शेवा कोळीवाडा विस्थापितांनी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे अशा पोलीस प्रशासनाच्या वतीने विस्थापितांमध्ये संतापाचे वातावरण पसरले। शेवटी विस्थापितांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ग्रामसभा रद्द झाली आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।